नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. दुपारचे 3 वाजता आहेत आणि या बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं. सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलंय. या आरोपीचं नाव शाहिद असल्याचं पोलीस सूत्रांनी म्हटलंय. शाहिदला गिरगाव परिसरातनं ताब्यात घेण्यात आलंय. या शाहिदवर आधी 3 ते 4 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत आणि ताब्यात घेतलेला संशयित हा सैफच्या घराजवळच्या सीसीटीव्हीतील आरोपी सारखाच दिसतोय. मात्र हाच या हल्ल्या प्रकरणातला आरोपी आहे का हे पोलिसांनी स्पष्ट केलेलं नाही. शाहिदचं मोबाईल लोकेशन 15 तारखेच्या रात्री सैफच्या घराजवळच आढळलंय आणि पोलीस आता त्याचा तपास करतायत, कसून चौकशी करतायत. दृश्यामध्ये दिसत असलेल्या याच व्यक्तीला पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलंय. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये सैफ अली खानच्या इमारतीमध्ये जिन्यातून चढणारा आणि उतरणारा व्यक्ती हाच तो आहे का या संदर्भात पोलिसांनी अजूनही काही ठाम सांगितलेलं नाही. त्याची चौकशी जोरदार सुरू आहे. मात्र सीसीटीव्हीतला व्यक्ती आणि पकडलेला व्यक्ती यांच्या चेहऱ्यातलं साधर्म्य दिसतंय. आता पोलीस कशाची वाट बघतायत. सैफ अली खानच्या घरातनं पोलिसांनी हाताचे बोटांचे ठसे घेतलेले आहेत आणि त्याच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आता पोलीस आहेत. लिमा आणि सैफच्या झटापटीमध्ये संशयित आरोपीचे केस आणि त्वचा आली आहे. त्याच्या फॉरेन्सिक अहवालाची पोलीस वाट बघतायत. लिमा आणि सैफ यांनी आरोपीला जवळून पाहिलंय. त्यांची ओळख परेड करणं बाकी आहे. मोबाईल टॉवर लोकेशनच्या अधिकृत अहवालाची पोलीस आता प्रतीक्षा करतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सैफच्या घरी काम करत असताना संशयित आरोपीनं कोणाकोणाशी कामाव्यतिरिक्त इतर चर्चा केली होती यानुसार पोलीस साक्षीदारांच्या जबाबांच्या आता प्रतीक्षेत आहेत. या सगळ्या गोष्टीच्या पोलीस सध्या प्रतीक्षेत आहेत. याचीच माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत. अजित, नक्कीच पोलीस फक्त काही क्षणांची वाट पाहत आहेत. कारण का जसं आता माहिती दिल्याप्रमाणे फॉरेन्सिक अहवाल हा सर्वात मोठा पुरावा पोलिसांकडे असेल या प्रकरणामध्ये, ज्या आधारे जो संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलाय तोच आरोपी तो आहे हे दाखवण्याकरता पोलीस जे आहेत ते काही अहवालांची प्रतीक्षा करत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने फॉरेन्सिक अहवाल आहे. कारण का ज्यावेळेस हा संशयित आरोपी सैफ अली खानच्या घरी रात्री गेला होता त्यावेळेस त्याची झटापट झाली होती. त्या झटापटीमध्ये त्याचे केस असतील किंवा त्याचे झटापटीमध्ये की लिमा, सैफ अली खान, गीता यांच्या हातामध्ये नखामध्ये त्याची जर स्किन आली असेल तर स्किनचे काही पॉईंट्स ते फॉरेन्सिक टीमने घेतलेले आहेत. तर ते सगळी स्किन आणि या ज्या आरोपीला ताब्यात घेतले त्याची स्किन ही साम्य आहे का, याच्यामध्ये साधर्म्य आहे का हे पाहिलं जाईल. त्याची डीएनए टेस्ट केली जाईल. त्यानंतर फिंगरप्रिंट्स गोळा केलेले आहेत. कारण का ज्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले ती व्यक्ती गेली 15 दिवस सैफ अली खानच्या घरी फर्निचरचं काम करत होती. त्यामुळे त्या व्यक्तीचा वावर तिथं वारंवार होता. त्यामुळे त्याचे अनेक फिंगरप्रिंट जे आहेत तिथे आढळले असतील. पण रात्री ज्यावेळी ज्या ठिकाणी तो गेला, जसं उदाहरणार्थ तैमूरच्या बेडरूमकडे तो धावला होता, जहागीरच्या बेडरूमकडे धावला होता, बाथरूममध्ये गेला होता, तर या ठिकाणचे फिंगरप्रिंट्स घेऊन परत तो पायऱ्यांच्या मार्गे आला होता, उडी मारून आला होता मागच्या भिंतीतून. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा तिथले काही पुरावे पोलिसांना सापडले असतील, पायाचे ठसे असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पोलीस घेतात. कारण का फुटेजमध्ये आपण पाहिलं तर तो पायांचा आवाज येऊ नये म्हणून अनवाणी पायऱ्या चढताना आपल्याला दिसतोय. हळू आवाजात हळूवार तो चढताना दिसतोय. तेव्हा तिथले पायांचे ठसे असतील, अशा विविध अनेक गोष्टी आहेत की ज्या पोलीस जे आहेत त्याच्या प्रत्यक्षाची वाट बघत आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे की सैफ अली खान आणि लिमा या दोघांनी प्रत्यक्षपणे त्याला पाहिलेलं आहे. त्यांनी झटापट झाली. त्यामुळे त्या दोघांकडून त्याची ओळख परेड करणं बाकी आहे. तर ती ओळख परेड जी आहे ती केली जाईल. लिमा हिचा काल जबाब नोंदवलेला आहे. पण कालच्या सगळ्या घटनेनंतर लिमाची प्रकृती थोडं वय असल्यामुळे थोडी प्रकृती ठीक नाहीये. त्यामुळे तिची ओळख परेड जी आहे ती या आरोपीची झालेली नाहीये असं सांगितलं जातंय. लवकरच आज संध्याकाळपर्यंत ती ओळख परेड जाहीर होईल असं देखील सांगतायत. काल जेव्हा या आरोपीला पोलिसांनी चौकशीत ताब्यात घेतलं, न्यूज 18 लोकमतने ही सगळ्यात पहिले माहिती दिली होती की सैफ अली खानच्या घरी इंटिरियरचं काम सुरू आहे, रिनोव्हेशनचं काम सुरू आहे आणि त्यामध्ये जे काम करणारे डिझायनर आहेत, आर्किटेक्चर आहेत, जे काम करणारे 4 लोक आहेत त्यांची चौकशी पोलीस करत आहेत. त्यातल्या एका व्यक्तीची सखोल चौकशी पोलीस करत आहेत. ते काल न्यूज 18 लोकमतने प्रेक्षकांना सांगितलं होतं आणि त्यापैकीच एक व्यक्ती आता जो आत्महत्या जवळपास 4.5 तास झाले पोलीस त्याची चौकशी करत आहेत. पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम स्वतः या आरोपीची चौकशी करत आहेत. यातून या अनेक अशा गोष्टी आहेत की हाच तो आरोपी आहे का याकडे पोलीस हळूहळू पुढे जाताना दिसत आहेत. फक्त काही तांत्रिक आणि काही फॉरेन्सिक अहवालांची वाट जी आहे ती पोलीस पाहत आहे. काही ओळख परेड करण्याची वाट जी आहे ती पोलीस पाहत आहे. ते पूर्ण झाल्यावरती या सगळ्या
घटनेवरून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, या सगळ्या घटनेवरून पडदा उठेल. बरोबर आहे अजित. आणि या सगळ्या सगळे रिपोर्ट्स आल्यानंतर एक ठोस निष्कर्षापर्यंत पोलीस येतील तेव्हा तुमच्याकडनं पुन्हा माहिती घेऊच.